अमरावती दर्यापूर राज्यमार्गावर धामोरी फाट्याजवळ 29 जुलै रोजी झालेल्या राहुल राजू रावेकर हत्या प्रकरणाचा अखेर कोल्हापूर पोलिसांनी छडा लावला आहे। चाकूने वार करून तरुणाची हत्या करण्यात आली आणि आरोपी पसार झाले होते। मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाची दिशा पकडत अवघड असलेल्या या हत्याकांडाचा उलगडा केला। वाठोडा शुक्लेश्वर येथील 35 वर्षीय राहुल रावेकर हे गावाकडून अमरावतीकडे जात असताना धामोरी बस स्टँडच्या अलीकडे त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी फरार झाले आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले। मात्र कोल्हापूर पोलिसांनी तपासाला वेग देत इंटरनेट आणि टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे तब्बल 550 मोबाईल क्रमांकाचे विश्लेषण केले। त्याच्यासोबतच घटनास्थळापासून परिसरातील तब्बल 61 ठिकाणांवरून सीसीटीव्ही फुटेज खंगाळण्यात आले। मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहिती यांचा बारकाईने मेळ घालत पोलिसांनी संशयित आरोपींपर्यंत धागेदोरे पोहोचवले। तपासातून साहिल राहुल भगत आणि पियुष रणजित गायकवाड यांची ओळख पटली। दोघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे। तर या गुन्ह्यातील इतर फरार आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे। या संपूर्ण कारवाईत तांत्रिक तपासासोबत सीसीटीव्ही विश्लेषण आणि पोलिसांच्या गोपनीय माहितीच्या नेटवर्कची महत्त्वाची भूमिका ठरली। ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक अनुप वाकडे आणि यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली।